नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देशपांडे कायराची वाट पाहतच बसले होते. कायरा आता दिवसेंदिवस सुंदर दिसू लागली होती. तिचं राहणीमान पूर्णपणे बदललं होतं. कधी काळी ही बाई अतिशय बिकट अवस्थेमध्ये जगत असेल हे सांगूनही कोणाला पटलं नसतं. देशपांडेंच्या समोर मद्य होतं. ते सावकाश मद्य प्राशन करत होते. कायरा आल्यानंतर त्यांची मैफिल आणखीनच रंगणार होती. देशपांडेंनी आता 60 पार केली होती. आयुष्यामध्ये सुख समृद्धी खूप काही पाहिलं होतं. आता आयुष्याच्या या टप्प्यामध्ये त्यांना कायरा भेटली होती. कायराकडे ते एक पार्टनर म्हणून पाहत होते. त्यांनी लग्न केलं होतं, पण ती एक औपचारिकता होती. त्यांनी एक दीर्घ घोट घेतला तशी दारावर बेल वाजली. ते उठले आणि त्यांनी दरवाजा उघडला. समोर अपेक्षेप्रमाणे कायरा उभी होती. अगं, किती उशीर केलास? तुझी वाटच पाहत बसलोय. काही कामं निघाली त्यामुळे उशीर झाला, ती म्हणाली. ती आत आली आणि तिने पर्स ठेवली आणि ती फ्रेश होण्यासाठी आत गेली. हा प्रशस्त असा 3 BHK फ्लॅट होता. देशपांडेंनी कायराच्या नावावरती हा फ्लॅट अलीकडेच घेतला होता. फ्लॅटमधलं वातावरण अत्यंत आल्हाददायक आणि उबदार असं होतं. थोड्या वेळानं कायरा मस्तपैकी फ्रेश होऊन आली. अर्धवट ओल्या केसांमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. ती आली आणि देशपांडे सरांसमोर बसली. देशपांडे दुसरा रिकामा ग्लास भरू लागले. ती त्यांच्याकडे पाहत म्हणाली, यासाठी मला एवढ्या घाईनं बोलावलं का? देशपांडे हसले. नाही, म्हणजे हेच काम नव्हतं, आणखी खूप काही काम आहेत. त्यांनी भरलेला ग्लास तिच्या हाती दिला. तिनेही आढेवेढे न घेता ग्लास हाती घेतला. देशपांडे सरांच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, चिअर्स. मग सरांनी उरलेला ग्लास तिच्या ग्लासाला भिडवला आणि मग तो ओठाला लावला. दोघांनीही मोठे घोट घेतले आणि ग्लास टेबलवरती ठेवले. कायरा, बोला सर. तू काय विचार करतेस? कशाबद्दल? सर हसले. म्हणजे मला म्हणायचंय, तू खुश आहेस ना माझ्यासोबत? असं का विचारताय? देशपांडे सर थांबले आणि म्हणाले, कायरा, प्रत्येक तरुण मुलीच्या काही इच्छा आकांक्षा असतात. त्यात काही चूक नाही. तुझ्याही काही इच्छा अपेक्षा असतील तर मी कितपत पुऱ्या करू शकतोय मला शंका आहे. काय देशपांडे, तुमचं ना काहीतरीच असतं. काय झालं? सत्य तेच बोलतोय ना? हो, पण मला आता कशाचीच कमी नाही. धन दौलत ऐश्वर्य सारं काही तुम्ही मला दिलंय. हो, जे माझ्याकडे आहे ते सारं मी तुला दिलंय, पण जे माझ्याकडे नाही ते मी कसं देऊ? ती जरा असमंजसमध्ये पडली. देशपांडे काय म्हणू इच्छितात ते तिला कळेना. देशपांडे, तुम्हाला नेमकं म्हणायचंय तरी काय? मला कळलं नाही. तिनं ग्लासामध्ये उरलेलं मद्य एका घोटात संपवलं. देशपांडे सर तिला निहाळू लागले. तू सुंदर आहेस, तरुण आहेस, हे तुम्ही नेहमीच म्हणता. हो, पण मी आता तरुण नाही आणि देखना गडी वगैरे मला म्हणणार नाही कोणी, आणि तसं धाडसही करणार नाही. यावर कायरा हसली. हे धाडस निदान मी करू शकते. यावर ते देखील खळखळून हसले. थँक्यू कायरा, पण आपण काहीही बोलल्यानं सत्य बदलणार नाही. आणि सत्य हेच आहे की माझ्याकडे आता ते सारं नाही जे तुला हवंय. तिनं आता नवीन पेग भरला आणि एक दीर्घ घोट घेतला आणि तिलाही आता जरा चढली होती. तुम्ही मला सांगा, काय हवंय ते? सेक्स. काय? हो, सेक्स, ते म्हणाले तशी ती खळखळून हसली. देशपांडे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला आता ते काही नकोय. मी आहे यामध्ये खुश आहे. कायरा, हे झालं तुझं टिपिकल भारतीय स्त्रीचं वागणं. नाही, मी सत्य तेच बोलतेय. तसं काही असतं तर भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेल्या सुशील स्त्रियांच्या अनैतिक संबंधांवरील कथा आल्याच नसत्या ना? हो, ती विचारात पडली. तिनं अनेक स्त्रिया अशा प्रकारातील पाहिल्या होत्या. देशपांडे पुढे बोलू लागले. स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्हीही गरजा असतात आणि त्या पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. कायराला देशपांडेंना काहीतरी वेगळं सुचवायचं आहे हे लक्षात आलं. ते पुढे म्हणाले, माझं वय झाले त्यामुळे मी तुझ्या
सेक्सच्या गरजा जास्त पूर्ण करू शकत नाही. मात्र ते थांबले. काय? मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतो. तितक्यात दरवाजाची बेल वाजली. आता कोण आला असावं असा प्रश्न कायराला पडला. तिनं काहीशा नाराजीनं दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये एक देखणा तरुण उभा होता. कोण हवंय? मिस्टर देशपांडे. तिने वळून देशपांडेंकडे पाहिलं. कोण? मयूर, ये. ते कायराला म्हणाले. अगं, मीच त्याला काही कामानिमित्त बोलावलंय. तिनं त्याला आतमध्ये घेतलं आणि त्याने कुठलासा महागडा सेंट लावला होता. त्याचा सुगंध दरवळू लागला. सॉरी देशपांडे, मला थोडा उशीर झाला. नाही, तू अगदी वेळेवर आलायस. कायराला हे काय चाललंय हे कळत नव्हतं. तो बसला आणि त्याचं व्यक्तिमत्व अगदी प्रभावी वाटत होतं. बहुतेक तो जिममध्ये जात असावा. तो बसला आणि सभोवताली पाहू लागला. मयूर, ही कायरा माझी पार्टनर आणि हा मयूर माझा जुना मित्र. मी काही महत्त्वाची कामं याच्याकडनं करून घेतो. देशपांडेंनी दोघांचा परिचय करून दिला. कायरा, बी कम्फर्ट हा आपल्या कंपनीशी संबंधित आहे. बरं मयूर, तू काय घेणार? जे तुम्ही घेताय ते चालेल मला. तो कोणतेही आढेवेढे घेत नव्हता. त्याचाही ग्लास भरला गेला. आता चर्चेला मजा येईल. मयूर, आम्ही काही विषयांवरती बोलत होतो. त्यामध्ये तुझं मत समजून घ्यायला मला आवडेल. विषय? स्त्री पुरुष संबंध. तो काहीसा गंभीर झाला आणि अचानक हसला. काय झालं? काय देशपांडे, हा काही विषय आहे का? भूक लागली की खायचं, त्यावर चर्चा कुठे करत बसता? म्हणजे माझं सरळ आहे. मला इच्छा होईल तेव्हा सेक्स करतो आणि विसरून जातो. कायराला हे काहीसं पटलं नाही. म्हणजे तुझ्या मते, सॉरी, तुमच्या मते प्रेम वगैरे काहीच नसतं? तो तिच्याकडे पाहून म्हणाला, पहिलं तर तू मला अहोजाहो करू नकोस. आपण एकाच वयाचे आहोत. आणि दुसरं, तू म्हणालीस प्रेम, तर माझ्या मते प्रेम वगैरे काही नाही. आता तिघांचे ग्लास पुन्हा भरले गेले. आपले ग्लास ओठाला लावून त्यांनी ते खाली ठेवले आणि आता चर्चेला एक वेगळीच रंगत यायला सुरुवात झाली. देशपांडे सर, यानं कधी खरं प्रेम केलंय का? त्याला काय कळणार खरं प्रेम काय असतं? यावर तो हसला. हो, कदाचित तसंही असेल, पण मी अनेक स्त्रियांच्या संपर्कात आलोय. त्यांना जवळून पाहिलंय. अगदी त्यांना माझ्या बेडवर नेलंय, पण खरं प्रेम काय हे मला खरंच कळलं नाही. आता मला खरं प्रेम काय ते कोण सांगेल? आता माझं काय ते सांगायचं वय नाही, पण तुला कायरा सांगू शकेल. खूप छान. तर मग कायरा मॅडम, प्लीज सांगा मला खरं प्रेम काय असतं? ते असं सांगता येणार नाही. मग करून दाखवा. ते असं करूनही दाखवता येणार नाही. कमाल आहे. मग मला कसं कळेल? कायरा, मला माहीत आहे खरं प्रेम कसं आहे. कसं असतं? मी सांगतो, पण एका अटीवर. काय? मी सांगेल ते ऐकायचं. तिनं मद्य घेतलेलं आणि त्या नशेचा अंमल तिच्यावर होत होता. बोल, काय करावं मी? मला विरोध करायचा नाही. डोळे मिटून माझ्या समोर बसायचं. मी सांगेल तेव्हाच उघडायचंय. मान्य असेल तर ठीक, नाही तर सॉरी. तिने देशपांडेंकडे पाहिलं. ते इशाऱ्यानंच जशी तुझी इच्छा असं म्हणाले. आता पुढे काय होणार याची उत्सुकता मात्र साऱ्यांनाच लागून राहिली. तुम्हालाही लागली ना? तर मग मित्रांनो, आता नक्की पुढे काय होईल? फारच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला थोडाफार अंदाज आला आहे, मला माहीत आहे. पण हा अंदाज उद्यापर्यंत ताणून ठेवा. आपण भेटूयात उद्याच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.